50 वर्षांपासून वहिवाटीचा आणि शासकीय रस्ता बंद केल्यामुळे आमचा जीवन जगण्याचा मार्गच बंद झाला असून रस्ता खुला करून घेण्यासाठी खालापूर तालुक्यातील नवीन पोसरी येथील खारकर परिवार आणि खारकर आळीतील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। या उद्देशाने बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी अखेर पंचायत समिती खालापूर येथे उपोषण चालू करण्यात आले आहे। आम्ही खारकर ग्रामस्थ राहणार नवीन पोसरी मोपाडा। आमची जी 50 वर्षाची वहिवाट आहे ही रघुनाथ शंकर पाटील यांनी गेली 9 महिने अडवलेली आहे। गेली 9 महिने आम्ही ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत, परंतु वारंवार आम्ही त्यांच्याकडे आमचं समस्या सांगून सुद्धा त्यांना आम्हाला न्याय मिळाला नाही। तर आम्ही त्याच्यासाठी आता उपोषणात बसलो आहोत। मोपाडा येथील खारकर आळी नवीन पोसरी येथील हे रहिवासी असून गेले 8 ते 9 महिने न्याय मिळवण्यासाठी पत्रव्यवहार करीत होते, परंतु अद्याप न्याय मिळालेला नाही। त्या संदर्भात ग्रामस्थ 5 नोव्हेंबर 2023 रोजी उपोषणास बसले होते आणि 6 नोव्हेंबर 2023 रोजी खालापूरचे तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसीलदार राठोड आणि स्वतः गटविकास अधिकारी यांनी आश्वासन दिले होते। मात्र त्यानंतर उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले होते, परंतु गेले 3 ते 4 महिने अवधी होऊन सुद्धा रस्ता मोकळा करण्यात आलेला नाही। त्यामुळे दिनांक 4 जानेवारी रोजी मूळ अर्जदार खंडू हल्या खारकर यांचे निधन झाले। त्यांची अंत्ययात्रा घेऊन जाण्यास अडचण होत होती। अशा वेळी बंद केलेला रस्ता रघुनाथ पाटील यांना विनंती करून देखील सुद्धा न दिल्यामुळे अक्षरशः मृतदेह भिंतीवरून घेऊन जावे लागले होते। ही सर्व परिस्थिती लक्षात घेता जाण्या येण्याचा हक्काचा रस्ता बंद असेल तर कोणी आजारी पडला तर त्याला दवाखान्यात देखील घेऊन जाण्यास अडथळा निर्माण होत आहे। मात्र न्यायाची वाट किती बघायची म्हणून खारकर परिवार यांनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे। जर 7 दिवसात योग्य तो न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ कोणताही पत्रव्यवहार न करता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू आणि जर आम्हाला काही बरे वाईट झाले तर याला सर्वस्वी ग्रामपंचायत वासंबे जबाबदार असेल, असे येथील उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे। जो सदर रस्ता आहे त्याचं कॉन्क्रिटीकरण ग्रामपंचायतीमार्फत झालेलं आहे, तरीसुद्धा ती आमची वहिवाट जी जुनी आहे, पारंपरिक 50 वर्षापेक्षा सुद्धा जास्त जुनी, ती बंद केलेली आहे। तर ती आम्हाला लवकरात लवकर मिळावीत। आणि 1 महिन्याआधी आमचे आजोबा खंडू हल्या खारकर यांचे निधन झालेलं असताना त्यांचे मैतसुद्धा आम्ही त्या बंद केलेल्या रस्त्यावरून उचलून नेले। तर हा प्रकार अतिशय लांछनास्पद आहे, तरीसुद्धा शासनाने कोणती आमची दखल घेतलेली नाही। तर आता आम्ही ती आमची वहिवाट जी आहे ती आम्हाला लवकरात लवकर मोकळी करून मिळावी। तहसीलदार साहेबांनी तो रस्ता मोकळा करून द्यावा अशी ऑर्डरसुद्धा काढलेली आहे। त्या ऑर्डरचा कालावधी आहे 7 दिवस आणि जर का 7 दिवसात जर का आमचा रस्ता, आमचा पूर्वज जो होता तो मोकळा जर का झाला नाही तर आम्ही अजून मोठं उपोषण करू आणि ते आम्ही कलेक्टर ऑफिसचे ते करू आणि कोणतेही पत्रव्यवहार न करता, कोणतीही पूर्वसूचना न देता आम्ही सर्व अशाच मोठ्या संख्येने उपोषणास बसू। जर का आम्हाला काही झालं तर याला सर्वस्वी ग्रामपंचायत जिम्मेदार असेल। सम्राट मराठी लाईव्हसाठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर।